ओम श्री श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, काल काय झाली, गणेश चतुर्थी. आता गणरायाचं आगमन झालं. आता घरोघर आनंद उत्सव. आता आज काय आहे, ऋषी पंचमी. आता हा सण कोणाचा आहे? महिलांचा. आता महिलांचा सण असा आहे का ह्या दिवशी एक महिलाचं जे रजोदर्शन असतं आणि त्याचा जो काही दोष लागला जातो, कुटुंबामध्ये एकत्र मिसळली जाते आणि आजचा जर उपास धरला तर तिला त्या दोषापासून मुक्तता होती. आणि मग आज काय करायचे? ऋषींचं स्मरण करायचे. आता ज्या वेळेला आपलं पृथ्वी तयार केली आणि ब्रह्मदेवाला 4 वेद आणि 7 ऋषी आत्री, कश्यप, जमदाग्नी, वशिष्ठ असे जे ऋषी यांचे विचार त्या ब्रह्मदेवाला लागत होते. आणि ह्या ऋषींनी त्या ब्रह्मदेवाला समाजामध्ये कसं वागावं, कसं राहावं, काय करावे, त्यांचं आरोग्य कसं राहील आणि त्याच्याकरता त्या ऋषींनी मार्गदर्शन केलेले. म्हणून आजच्या दिवशी महिला काय करतात, कुठंतरी तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आणि 7 ऋषींचे असे दगड ठेवून आणि त्यांची पूजा करतात. आणि मग हा रजोदर्शन जाण्याकरता त्यांना कोणत्या वनस्पतीची गरज आहे? आघाडा. आघाड्याच्या काड्या आणतात, आवळा आणतात, आवळ्याचे दात घासतात, आघाड्याच्या काढण्या दात घासतात, आघाड्याची पूजा करतात आणि त्या 7 ऋषीची पूजा करून आणि त्यांच्या याला जे लागलेला काही दोष आहे रजोदर्शनाचा तो दूर करण्याकरता आजच्या सणाचा त्यांचा उत्सव आहे. आणि आज या दिवशी काय करतात, हातानं जे कष्ट केलेले धान्य, म्हणजे बैलाच्या कष्टाचं धान्य खायचं नाही, हाताच्या कष्टाचं जे धान्य आहे त्याची भाकरी करून खातात. आणि हा उत्सव आनंदाने महिला सण साजरा करतात. अशी आजची जी ऋषीपंचमी आहे. आणि ज्या वयोवृद्ध स्त्रिया आणि मासिक पाळी ज्यांना आहे त्या स्त्रियांचा हा सण आहे. आणि हरितालिका जो सण आहे हा कोणाचा आहे? अविवाहित मुली. मला पार्वतीला जसा शंकर नवरा मिळाला तसा मला शंकर नवरा मिळावा म्हणून अविवाहित मुली उपास करतात. आणि हा जो सण आहे हा विवाहित महिला आपल्यापासून रजोदर्शनाचा काही दोष लागलेला असेल तो नाहीसा होण्याकरता आजचा हा ऋषी सण आघाडा, आवळा धरून आणि हाताने कष्ट केलेले अन्न खाऊन आणि आजचा उपास सण करतात. जय भैरवनाथ महाराज की जय.